नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी आज जी बनवणार आहे ती रेसिपी नक्की बनवून बघा. आज मी बनवते मसूरची आमटी. बनवायला सोपी, चवीला टेस्टी आणि भरपूर सारं प्रोटीन युक्त मसूरची आमटी बनवण्यासाठी मसूर भिजलेलेच पाहिजे, मोड आलेलेच पाहिजे असं काही नाहीये. कच्चे सुद्धा मसूर खूप लवकर शिट्या घेतल्यानंतर कुकरच्या शिजले जातात. तर मी ती भिजवलेलीच मसूर करते, पण तरी सुद्धा सांगितलं की जर अचानक आपल्याला इन्स्टंट अगदी आमटी बनवायची असेल तर आपण कुकरला आहे तशी न भिजवलेली मसूर घेऊन आणि आपण आमटी बनवू शकतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. सर्वप्रथम तर मसूरची आमटी बनवण्यासाठी इथे मी मसूर छान शिजवून घेतलेली आहे. ही भिजवलेली मसूर आहे. तुम्ही भिजवलेली नाही घेतली तरी सुद्धा चालू शकता. आणि ही छान मी इथे शिजवून घेतलेली आहे. एवढी आपल्याला ही शिजवायची आहे, खूप गाळही करायची नाहीये. एक वाटी मसूर मी इथे भिजवून आणि शिजवून घेतलेली आहे. एक मीडियम साईजचा मी कांदा बारीक कापून घेतलेला आहे. खूप जास्ती बारीकही कापलेला नाहीये, पण या पद्धतीने कापून घेतलेला आहे. 2 टीस्पून भरून 2 टीस्पून मी इथे घेतलेलं आहे वाटण. आता आपल्याला मसूरला फोडणी घालायची आहे. गॅसवरती मी कढई गरम करत ठेवलेली आहे. 2 टीस्पून मला घालायचं आहे तेल. तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचंय. तेल कडकडीत गरम झालेलं आहे. 5-6 कढीपत्त्याची पानं मी थोडीशी अशी तोडून आणि तेलामध्ये घालते. कापून घेतलेला कांदा, कांद्याला चांगला कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा आपला व्यवस्थित परतून झालेला आहे. कांद्याचा कलर बदललेला आहे. तुमच्याकडे जर टोमॅटोची प्युरी नसेल तर तुम्ही वेळेवरती टोमॅटो कापून इथे वापरू शकता. मी साधा टोमॅटो कापून याच्यामध्ये घातला तरी सुद्धा चालेल. टोमॅटो बारीक कापून आणि कांद्याबरोबर परतवून घेऊ शकता. टीस्पून आपल्याला वापरायचं आहे इथे वाटण. वाटण आपल्या इथे छान परतून झालेलं आहे. एक चिमटीभर मी इथे हिंग घातलेला आहे आणि अर्धा टीस्पून पेक्षा कमी इथे हळद घालते. शिजवलेली मसूर आपल्याला घालायची आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि गरजेनुसार आपण इथे पाणी वापरायचं आहे. गरजेप्रमाणे इथे घातलेलं आहे पाणी आणि आता चवीप्रमाणे घालायचं आहे मीठ. एक खळखळून उकळी आपल्याला इथे घ्यायची. आपली मसूरच्या आमटीला खळखळून उकळी आलेली आहे. थोडीशी घालायची आहे कोथिंबीर. या पद्धतीने आमटी जरूर करून बघा. गरमागरम भाताबरोबर ही आमटी अप्रतिम लागते. नक्की करून बघा. शिजवलेली मसूर होती. एक आपल्याला फक्त खळखळून उकळी आल्यानंतर गॅस मी इथे बंद केलेला आहे. मसूरची आमटी इथे तयार झालेली आहे. मसूरची आमटी आपली तयार झालेली आहे. ज्वारीच्या भाकरीबरोबर, तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा चपाती भाताबरोबर ही आमटी अतिशय उत्तम लागते. नक्की करून बघा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करा. आणि माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारचे रेसिपीज आहे. एखादी रेसिपी तुम्हाला आवडली तर जरूर करून बघा आणि तुमच्या कमेंट करायला विसरू नका. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. परत अशीच एक छानशी रेसिपी घेऊन मी येणार आहे उद्या सकाळी. तोपर्यंत बाय बाय.